नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांच्या अडचणींकडे विधान परिषद सभागृहामध्ये लक्ष वेधलं। तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींच्या घोटाळ्यांच्या गंभीर आरोपांनंतर अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांसमोर कागदोपत्री पुरावे केले सादर, सरकारवरती गंभीर आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणकारी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे। माननीय मंत्री महोदय, 30 वर्ष आणि सेवा किंवा 60 वर्षाची मुदत आपण जे म्हणतोय, त्याच्यात माझ्याकडे जी काही अनेक पत्रकारांचे केसेस आलेले आहेत, त्याच्यामध्ये असं झालंय की ती वर्तमानपत्र त्यांनी जिथे काम केलं ना, ती बंद पडलेली आहेत किंवा संपादकाकडून लिहून लागतं तर ते संपादक आज हयात नाही आहेत। अशा वेळेला त्यांना कोण सर्टिफिकेट देणार हा प्रश्न येऊन अनेक पात्र लोक अपात्र ठरतात। तर अशा वेळेला त्यांची ती सत्यता पडताळून घेऊन आपली जी कमिटी आहे, तर तुमच्या अंडर एखादी सबकमिटी केली उपसमिती याच्यासाठी की त्याची बैठक झाली नाही तर लोकांना तुमच्याकडे यायचा तरी आधार मिळेल। आणि होतंय असं की ते वृद्ध पत्रकारांसाठी बाकीचे 5-6 पत्रकार पण कुठेतरी मध्यमवयीन ते सुद्धा स्वतः असतात, आजारी असतात, ते लोक प्रयत्न करत राहतात आणि तरी तसे त्या कमिटीच्या जिल्ह्यामधल्या DGIPRला काही अधिकारच नाही आहेत। आणि मुख्यमंत्री महोदयांकडे खातं असल्यामुळे आणि तुमच्याकडे या संदर्भातला विषय असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये फक्त बैठक घेऊन पुरेसं नाही आहे, एक कायमची यंत्रणा थोडी सक्षम करता आली, तुम्ही लक्ष घालून तर उपयोग होईल असं मला वाटतं। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झाला असल्याचा आरोप करत चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली असा गंभीर आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता। पुढे आता त्यांनी माध्यमांसमोर सादर प्रकरणाचे पुरावे सादर केलेत। यापूर्वीच दानवे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला होता। एक 8 दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर योजना कृषी वाहिनी योजना 2 हिच्यामध्ये 10,000 कोटीचा भ्रष्टाचार अनागोंदी झाली अशा प्रकारचा आरोप मी केलेला होता। आणि या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी आणि सरकारमधील काही लोकांनी याचे पुरावे द्या अशा प्रकारची मागणी केली होती। मी आज हे पुरावे आपल्या माध्यमातून समोर आणणार आहे। त्यावेळेस मी 5च तक्रारीविषयी बोललो होतो, आता माझ्याकडे 6वी सुद्धा तक्रार आहे। दिनांक 2/1/2006, 10/1/2026, 10/1/2026, 20/2/2026, 20/2/2026, 20/2/2026 अशी 6 FIR कलम 0005, 0039, 0127, 0128, 0129, 0130 निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल झालेले आहेत। तक्रारकर्ता एक आहे संजय वाघमारे, अधीक्षक अभियंता। दुसरा आहे रमेश सटूजी राठोड, कार्यकारी अभियंता। तिसरा अर्जुन दारूसिंग पटवाळे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक। रायसिंग मारुती पाटील, पोलीस निरीक्षक। संतोष संपत तोरे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक आणि मिलिंद सुभाष बोरसे, आर्थिक गुन्हे विभाग। तक्रारी यांच्या नावावर आहे
तेही मी समोर आणलेले आहे. त्या कंपनीचे नाव पण समोर आणलेले आहे. 2 वर्ष गेल्यानंतर सरकारला या विभागाला जाग आलेली आहे. ही जाग याच्यामुळे आली की हे टेंडर झाले होते 2024च्या सुरुवातीला. यांनी काही बँक गॅरंटी दिली होती आणि ज्यावेळेस सरकारने जागा दिली 6 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं काम सुरू व्हावं, अशा पद्धतीनं अग्रीमेंट झालं. 6 महिन्यानंतर काम सुरू झालं नाही, त्यावेळेस सरकारच्या लोकांनी तपास सुरू केला. ज्या बँक गॅरंट्या त्या फोरफिट करण्यासाठी मेल केला, तर त्यावेळेस तो मेल ऍड्रेस सुद्धा फेक होता. बँकांनी स्पष्ट सांगितलं की हे आमचं नाही, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे बँक गॅरंटी आमच्याकडून घेतलेली नाही. थोडक्यात पूर्णपणे सरकारला चुना लावण्याचं काम केलेलं या कंपन्यांनी. आता या कंपन्यांनीच केलं असं म्हणता येईल, तर मला असं वाटतं प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून राहुल पन्हाळे नावाचा एक अधिकारी याच्यात कॉमन सगळीकडे याच्यावर तक्रार गुन्हा दाखल झाला, परंतु राहुल पन्हाळे शिवाय अन्य लोकांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतात. आणि म्हणून हा 10,000 कोटी रुपयाचा स्कॅम आहे. याच्यातल्या बँक गॅरंट्या ह्या 300-400 कोटी रुपयाच्या असतील, परंतु हा स्कॅम मोठा आहे. याच्यामध्ये 318, 336(2), 336(3), 338, 339, 340(2), 341(1), 341(2), 342(2). मी फक्त एकाच गुन्ह्याचं वाचलं, बाकीच्या सगळ्या गुन्ह्यात वेगवेगळे कलम याच्यामध्ये दाखल आहेत. संत एकनाथ महाराजांमध्ये एक लोकशिक्षक दडला होता. त्यांच्यातल्या लोकशिक्षकाने तत्वज्ञानाला रूपकाची जोड देऊन समाजाला सुधारण्याचं काम केलं. संत एकनाथांची हीच लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी असं आवाहन संत साहित्य अभ्यासक डॉक्टर सविता मुळे यांनी सोमवारी पैठण येथे केलं आहे. पैठण येथे सोमवारी तहसील कार्यालयात नाथषष्ठीच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेवा भक्ती संगीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, गट शिक्षण अधिकारी मनोरमा चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी आंभोरे तसेच वर्षाताई भुमरे, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी करुणा स्वामी आदी मान्यवर हजर होते. डॉक्टर सविता मुळे यांनी आपल्या अभ्यासू विवेचनात मांडणी केली. संतांचं अभंग गाऊन भक्ती करताना त्या अभंगातले मूळ तत्व अंगीकारणं व आपल्या जीवनात त्याचा अंमल करणं हे महत्वाचं आहे. संत एकनाथांचा जीवन प्रवास आपल्या कीर्तनातून उलगडताना डॉक्टर मुळे म्हणाल्यात की नाथांनी भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथजी भागवत यासारखे ग्रंथ निर्माण केले. तसेच भारुडासारखे समाज जागृती करणारं अजोड साहित्य प्रकार समाजाला दिला. त्यांनी समाजातल्या वैगुण्यावरती टीका करतानाच लोकांना जागृत करण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने हीच भूमिका अंगारावी असं आवाहन त्यांनी केलंय. तर प्रशासकीय सेवा करताना सेवा हीच भक्ती घेऊन तत्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडावं, त्यातून त्यांच्या हातून सत्कर्म घडावा अशी इच्छा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली. या प्रसंगी आमदार विलास भुमरे प्रतिष्ठान, स्थानिक शिक्षक समाज वतीने बुक बँक उपक्रमासाठी पुस्तके दान देण्यात आली. दरम्यान सोमवारी पहाटे पैठण येथे नाथसमाधी मंदिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक पूजा केली. आमदार विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षाताई भुमरे, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपात मोठ्या पदावरती वर्णी लावण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ लागली असून पक्षाच्या वतीने मनपात सोशल इंजिनिअरिंग राबवत आहे. तर सर्व समाजाच्या सदस्यांना पद देण्याचं नियोजन आखण्यात आलं असून त्या पदावरती निवड केली जाणार असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिलंय. भाजपने एकाती सत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या पक्षाचा महापौर विराजमान केला. मनपात तिजोरीची चावी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पद म्हणजे स्थायी समिती सभापती पद. आता या पदासाठी भाजपात मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. आपल्या मर्जीतल्या सदस्याची वर्णी लागावी म्हणून वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा प्रयत्नशील असल्याचं समोर येत आहे. परंतु शहरात भाजप पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने त्यात सर्व जाती धर्मांच्या नागरिकांनी सहकार्य केलं असल्याने महापालिकांमधील सदस्य सामान्य महापौर पदाविषयी सदस्यांची निवड सुद्धा वर्गवारीनुसार करण्याची प्रक्रिया पक्ष आखत असून मनपात सोशल इंजिनिअरिंग तंत्र वापरत गटनेता, महापौर, सभापती, सभागृह नेता व इतर समितीवरती निवड करून न्याय देण्याचं काम केलं जाणार असून दरवर्षी जवळपास सर्वच सदस्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या 12 मार्च रोजी मनपाची तिजोरीची चावी संबोधल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपद व इतर समित्यांवरती निवड केली जाणार आहे. यात सुद्धा अनेक सदस्यांची मनधरणी केली जात आहे, कारण या पदासाठी अनेक इच्छुक असून यात मोठ्या प्रमाणात सदस्यात चढाओढ सुरू असल्याचं समोर येत आहे. येत्या 12 मार्च रोजी कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार याची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून शिवरायांसारखा युगपुरुष घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती येत्या 18 मार्च रोजी श्री क्षेत्र वेरूळ येथील ऐतिहासिक मालवरी राजे भोसले गडीवरती अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी भोसले जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली गडी परिसरात बैठक संपन्न झाली. या बैठकीत जयंती उत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला असून जयंतीनिमित्त आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे. मच्छिंद्र देवकर पाटील आज शहाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तालुकास्तरीय मीटिंग झालेली आहे. आणि या मीटिंगचा संदर्भच असा होता का येणारी 18 मार्च जसं आपण सालाबाद प्रमाणे 4000 ते 4500 दीप प्रज्वलन करून आपण ही जयंती साजरा करतो. परंतु दुर्दैवाने ह्या वेळेला अमावस्या फाल्गुन राजा संभाजी महाराज या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती आणि पहिले युवराज धर्मवीर संभाजी महाराज यांचा त्या दिवशी बलिदान दिन येतोय. त्यामुळं एका बाजूने आनंद जरी असला तर दुसऱ्या बाजूने अतोनात वेदना आणि दुःख आणि त्याच्या शल्य हृदयाला टोचत असतं. म्हणून सर्व समितीच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला का जसं सालाबाद प्रमाणे आपण डीजे लावणं, मिरवणूक काढणं, ध्वजारोहण करणं, दीपप्रज्वलन करणं, लहान लेकर बाळांचे खेळ घेणं किंवा छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रा सारख्या राजा शिवाजीचे गाणे असणं हे आपण ह्या वर्षी काही पाहिजे तेवढं प्रमाणात त्याच्यामुळेच करणार नाही. की खूप वेदना आणि खूप दुःख म्हणजे जणू काही ते आपल्या घरातल्या माणसाला स्वतःला वेदना झाल्या इतक्याच दुःख स्वतःला होतंय. म्हणून संभाजी महाराजांचं स्मरण डोक्यात करून ह्या वेळेची जयंती
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची जयंती ही छोट्या प्रमाणात 10-5 दिवे 11 दिवे लावून पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावून वयोवृद्ध मानसन्मानाचे व्यक्ती या ठिकाणी बोलून त्यांच्या हाताने दीप प्रज्वलन करून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण जास्तीचा मोठ्या प्रमाणात न करता त्या ठिकाणी थांबवणार आहोत. परंतु मी सर्व या ठिकाणच्या राज्याच्या युवकांना युवतींना बंधू भगिनींना माता भगिनींना सर्व वयोवृद्ध सर्व मंडळीला मी मनापासून शिवभक्ताला विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या लाखोच्या संख्येने सालबादप्रमाणे याही वर्षी उपस्थित राहावं एवढंच आवाहन करतो. थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छावणी परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. घराच्या 3ऱ्या मजल्यावरती मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. ते जळून खाक झाले. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घराच्या 3ऱ्या मजल्यावरती मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचं साहित्य ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसले. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. तसेच यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. घराच्या 3ऱ्या मजल्यावरती मंडपासाठी लागणारे कपडे, डेकोरेशनचं साहित्य, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये. मात्र मंडपासाठी लागणारे कपडे, डेकोरेशनचं साहित्य यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, हे विशेष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. मात्र अद्याप किती नोकऱ्या दिल्या यावरती खुलासा केला नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवरती MIMचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भडकले असून ते दिसून आले आहेत. काय हे की कालच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आपला बजेट सादर करत होते महाराष्ट्राचा, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की आम्ही 50 लाख नोकऱ्या देऊ करके. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे पोकळ घोषणा खूप झालेले आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती किंवा महाराष्ट्रामध्ये अनेकदा अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती, आम्ही इतके बेरोजगारांना नोकऱ्या देऊ करके. पण खऱ्या अर्थाने किती दिले त्याचा डाटा ते कधीही सांगितलेलं नाही आहे. दिलं की नाही दिले हे कोणाला माहित नाही आहे. पण माझ्या वतीने मी वारंवार हे प्रयत्न करत राहिलेला आहे. अनेक कंपनीजला आम्ही अप्रोच करतो आणि त्यांना विनंती करतो की तुमच्या HR टीमला पाठवा आणि आम्ही जॉब फेअर ऑर्गनाईज करतो. सगळ्या मुलांना ते सगळे सुविधा जे त्यांना द्यायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी, ते इंटरव्ह्यूज आम्ही सगळं इथेच आमच्या ऑफिसमध्ये ठेवतो. आज पुण्याहून पिंपरी चिंचवडवरून टाटा कंपनीचे, टाटा मोटर्स जे आहे यांचे HRचे लोक आलेले आहे. आम्ही त्याची पब्लिसिटी केली होती आणि आपल्याला विश्वास नाही बसणार की इतकं सारा मुलांचा प्रतिसाद मिळाला होता आणि विशेषकर ग्रामीण एरियातले जे मुलं आहेत त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि इथे इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते HRचे जे लोक आलेले आहेत ते डायरेक्टली जे आहे ते त्यांना जॉब ऑफर लेटर ते देत आहे, गेट एंट्री पास त्यांना देत आहे. तर एका अर्थाने खूप चांगलं हे आहे. सगळ्यांना माहीत आहे की आज मुलांकडे नोकऱ्या नाही आहे, खूप शिकलेले आहे तरी सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही. तर अशा प्रकारचे जॉब फेअर्स आम्ही वारंवार ऑर्गनाईज करत राहिलेलं आहे आणि आज पुन्हा एक जॉब फेअर होत आहे. मला असं वाटतं की खूप सारे मुलांना आज नोकऱ्या तिथे मिळालेली आहे. फायनल डेटा मी घेतलेला नाही आहे, तरी चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे सचिव तथा ज्येष्ठ विचारवंत पर्यावरण प्रेमी गम पिंजरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमी सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात. तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पर्यावरण प्रेमी गम पिंजरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं आहे. त्यात ज्यांनी स्वामी विवेकानंद गार्डन यन 12 सिडकोचं वाळवंटातील रूपांतर हरित क्रांतीमध्ये केलं, त्यासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा ठेवून हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, असं शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विचारवंत पर्यावरण प्रेमी गम पेंजरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी तथा माजी सभापती अरुण रोडगे, माजी सैनिक मुरलीधर गंगावणे, नायबराव दाभाडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदेश कवडे, स्वप्नील परदेशी, सुनील कुलकर्णी, वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, ॲडव्होकेट हिवराळे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, निवृत्त पोलीस अधिकारी तथा माजी सभापती अरुण रोडगे, यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष एन.पी. दराडे, कोषाध्यक्ष एन.जे. गिरी, त्यासोबतच भवतू सब्बमंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अरुण रोडगे यांनी केलं आहे. आणि आज त्यांचा जो वाढदिवस आहे, आज वाढदिवस हा बरेचशा काही लोकांना माहिती नसल्यामुळे थोडी कमी गर्दी असते. नंतर जर अगोदर 2 दिवस अगोदर जर माहिती असतं तर आज या ठिकाणी बरेचसे लोक जमा झाले असते. आणि यानंतर पुढेही सुद्धा यांचा भव्य चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करू, एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. त्यानंतर लेकरा बाळात जातात, खंडन मंडन कोणत्याही गोष्टीचं व्हायला पाहिजे तसं आम्ही खंडन मंडन त्यांच्यासोबत करत बी असतो, वादविवाद बी करत असतो. आम्ही ते सर्व करणारे आणि मुलाला मुलासारखे आमच्यासारखे, आता वास्तविक त्यांचं आमचं भरपूर अंतर आहे, पण सारासार मित्रासोबत राहणारे, मित्रासारखे राहणारे आमचे ग पिंजारकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. कितवा आहे आम्ही विचारणार नाही, पण त्यांचा वाढदिवस त्यांचा आमचा हा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शतायुष्य हो, त्याच्यासुद्धा पुढं जावं अशा एक शुभेच्छा देतो. आणि त्यांचा सत्कार या गार्डन प्रेमीतर्फे, या गार्डनतर्फे रात्री ठरलं. वास्तविक आता कालच त्यांचा होता, पण काल आम्हाला माहीत नव्हतं. काल इथं आले, भेटून गेले, पण आम्हाला माहीत नव्हतं यांचा वाढदिवस म्हणून. पण रात्री मॅच पाहता पाहता लक्षात आलं. मग अनिल भाऊनी फोन केला की उद्या सगळे सारेजण या आणि माननीय पिंजरकर साहेब यांचा सत्कार करा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांच्या अडचणींकडे विधान परिषद सभागृहामध्ये लक्ष वेधलं. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींच्या घोटाळ्यांच्या गंभीर आरोपांनंतर अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांसमोर कागदोपत्री पुरावे केले सादर, सरकारवरती गंभीर आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.